बनवणार आहोत आषाढ तळणासाठी शंकरपाळी. शंकरपाळीसाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो मैदा, 300 ग्रॅम साखर, 250 मिली पाणी, 125 ग्रॅम तूप आणि चवीपुरतं मीठ. चला आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू. अगोदर ही साखर पातेल्यात घेऊया. त्यामध्ये हे पाणी ओतू. अगदी सोप्या पद्धतीत करायची आपल्याला, झटपट होणारी रेसिपी, जास्त काही नाही आणि फसणार पण नाही या पद्धतीने केलं तर. गॅस चालू केला आहे आपण. हे पाणी काही एकदम गरम करायचं नाही, फक्त साखर विरघळण्यापुरतं रूम टेम्परेचरला आणायचं त्याला. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात आपण थंड पाणी नाही करता, जे आपल्या घरात पाणी असतं त्या पद्धतीने. आता पाऊस येतो त्यामुळे थंड वातावरण आहे, थंड पाणी आहे, त्यात लवकर साखर विरघळणार नाही, त्यामुळे थोडं गरम करून घ्यायचं. आता ही साखर विरघळून घेऊ. साखर विरघळस तोपर्यंत आपण इकडे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मैद्यामध्ये. आणि हे जे तूप घेतलं आहे आपण ते पण यामध्ये टाकून घेऊया. टाकून यामध्ये पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे. हे आता तुपात सगळं पूर्ण असं चोळून घेऊया मैद्याला पण. अशा पद्धतीने केले ना शंकरपाळी अजिबात फसत नाही, खुसखुशीत पण होते आणि खराब पण होत नाही. दूध वगैरे वापरलं आपण तर ते जास्त दिवस टिकत नाही, पण असं केल्यानंतर व्यवस्थित साखरेचं प्रमाण, मैद्याचं प्रमाण अगदी याच प्रमाणात घ्या. अगदी फसणार नाहीत, तुपात विरघळणार नाहीत, काहीच नाहीत. आता हे तूप चांगलं चोळून घेतले मी या पिठाला. आता आपण ही साखर पण विरघळली, आपण हे पाणी याच्यात थोडं थोडं टाकून मळून घेऊ. आपण हे गाळून ओततोय पाणी त्याच्यात. थोडं थोडं करून ओतायचं, मळायचं, थोडं ओतायचं, मळायचं. एकदम सगळं ओतू नका, लागेल असं घ्या. जर पाणी कमीच पडलं तर थोडंसं पाणी घेऊन मळू घ्या परत, पण नाही कमी पडत, या प्रमाणात बरोबर होतं ते. एकसारखं मळून घ्यायचं आहे आपल्याला, कुठे कमी जास्त व्हायला नको गोडीला, म्हणून आपण असं अगोदर ओलं करून घेतो आहे सगळीकडे त्याला. हे सगळं पाणी घेतलं आहे आपण. हे जास्त असं घट्ट पण नाही आहे, पातळ पण नाही आहे, आणि हे असंच पाहिजे जरा. आपण चपात्यांसाठी जे कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं सैल मळायचं, कारण थंड वातावरणामुळे हे तूप जरा आळून बसतं आणि हे आळलं की मग लाटता येत नाही, चिरा जाते. त्यापेक्षा आपण थोडं सैलच ठेवायचं अगोदरच. चला आता यासाठी लागणारे आपल्याला सगळं पोळपट, बेलणं, लागणाऱ्या वस्तू पाटावरती स्वच्छ असं पांढरं कापड हातरून घेतलं आहे आपण. तोपर्यंत हे भिजलं आहे पीठ आता चांगलं, ते आपण असं छान मळून घेऊ आता. आता छान आपण हे मळून झालं आहे आपलं. आता पहा व्यवस्थित झालं आहे आपलं पीठ. एक 10 मिनिट त्याला भिजू देऊ आपण, लगेचच मग शंकरपाळ्या करायला घेऊ. 10 मिनिट मी हे असं पातेल्यामध्ये झाकून ठेवते. आता आपली चांगली लाटून झालेली आहे एकसारखी. जिथे जाड दिसते तिथं लाटून घ्या आणि छान एकसारख्या सगळ्या झाल्या पाहिजेत असं पहा. नाहीतर कुठे जाड पातळ असले ना, काही जाड होतील काही पातळ होतील, असं नका करू. नवीन शिकणाऱ्या माणसासाठी, आता जे नेहमी आता स्वयंपाक करते त्यांना माहितीच आहे, त्यांच्यासाठी नाही, पण नवीन शिकते त्यांच्यासाठी. आता सगळ्यांच्याच घरात काही मोठ्या व्यक्ती नसते, ते सांगू शकतील, त्यांच्या मार्गदर्शनाने स्वयंपाक होऊ शकेल. आता आपण एकसारख्या अशा एका लाईनमध्ये कट करून घेतले.
तुम्हाला जेवढा आकार पाहिजे तेवढेच हे करा. हे आमच्या मुलांना का नाही चहात खायला आवडते शंकरपाळी, त्यामुळे मी जरा छोटी करते. चहात टाकल्यानंतर ती खूप मोठी होती फुगल्यानंतर. चहासोबत शंकरपाळी खायचं म्हणजे आमच्या घरी नाश्ताच म्हणा की ते. आता सकाळची शाळा चालू झालेली आहे. BLOमुळे हे काय केलं, शिक्षकांनी सकाळची शाळा चालू केली. आता सकाळी रोजच उठून काय खाणार, सकाळी उठलं चहा शंकरपाळी दिली ना त्यांना किंवा दूध शंकरपाळी, खुश असतात माझी मुलं. आता सगळ्या आपल्या अशा लाटून कापून झालेले आहेत. आता आपण तळायला घेऊ. तूप चांगलं तापलं आहे. आता आपण तूप तापत ठेवलेलं आता एक सोडून पाहूयात. तापलेलं आहे चांगलं. आपण लगेचच आता बाकीच्या एका गाण्यात बसतील एवढेच आपण तळायला घ्यायचे एकदाच, कारण सगळ्या एकसारख्या निघतात. नाहीतर आपण जास्त सोडतो, पहिले बाजूला काढोस्तोपर्यंत खाली राहिलेल्या लाल होते, तसं व्हायला नको. त्यामुळं एकाच वेळेस एकाच गाण्यात बसतील एवढेच आपण तळायला घ्यायचे कधी. एकसारख्या कलरच्या होतात सगळ्या, दिसताना पण छान दिसते. आता असं सतत डवळत राहायचं आपण त्यांना, म्हणजे सगळ्या एक कलरच्या होतील. खूप तापलेलं आहे त्यामुळं आपण आता कमी गॅस ठेवलेला आहे. थोडंसं गार झाल्यासारखं वाटलं, गुडगुड्या कमी निघताना दिसलं की मीडियम करू त्याला. आता मी मीडियम केलं. असं मीडियम गॅसवरती, जास्त फुल गॅसवरती कधीच तळायचे नाहीत. ते मैद्याचे आहेत, आतमध्ये अशा कच्च्या राहू शकते, पांढऱ्या राहू शकते. पूर्ण आतपर्यंत तूप शिरलं पाहिजे, तळून निघलं पाहिजे, असं करायचं. जास्त घाई करायची नाही तळताना कधीच, म्हणजे ते जास्त दिवस टिकतात. आणि अगदी कमी गॅसवरती पण तळू नका, जास्त तुपट लागते. तुम्ही पाहा, पहिलं जे तळायचा घाण आहे ना, तो अजिबातच मी स्किप करणार नाही आहे. तुम्ही पण करू नका. ही रेसिपी आहे तशी पहा, आणि स्किप करायची घाई करू नका. कुठली स्टेप स्किप करू नका. खूप महत्त्वाच्या स्टेप सांगितलेले आहेत मी. अगदी बारकाईने केले ना खूप छान होतं तुम्ही शंकरपाळी. आता पहा, आता फुगायला लागले, दुप्पट फुगायला लागले. आपली केलेली केवढी होती, फुगली किती बघा. लगेचच आता गुलाबी कलर यायला लागला बघा. जास्त अशा लाल करायच्या नाही, जास्त लाल करायचं नाही, कारण काय होईल, लाल केले तर कडक होतं. जरा गुलाबी कलर आला ना लगेच काढायच्या, ते अशा छान होते, अशा खुसखुशीत होते, खाताना पण जमते. ज्याला दात नाहीत त्याला पण खाता येते. आणि तसं तर विषय काय, आमच्या घरी तर सगळे शंकरपाळीच खातात, त्यामुळे काय ते चावण्याचा प्रश्नच येत नाही. चहामुळे मस्त फुलतात ते. आता कलर कसा आला, आता या टायमिंगला आपण लगेच काढायला सुरुवात करायची. कारण तुम्ही म्हणता पांढरे दिसते तोपर्यंतच काढायला, पण ते काढताना काय होतं, काढल्यानंतर सुद्धा शंकरपाळ्यांचा कलर तळण्याची प्रोसेस आहे ती चालूच असते. थोडं पांढऱ्या वाटले तरी आपण असं मोठ्या गाड्या घेतल्यामुळे त्याच्यात ते करू शकतो. असं थोड्या वेळ त्याच्यात धरू शकतो, लगेच आपल्याला पाहिजे त्यावेळी काढू पण शकतो. मी कसं आता एकाच जाऱ्यात बसतील एवढ्या घेतल्या होत्या बघा. मस्त झाला आहे कलर. आता मला की नाही गुलाबी कलर मस्त. आता काढून घेऊ. आता लगेच दुसरा पान आपण तळायला घेऊ. आता आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालीत, किती छान दिसत आहेत बघा. आता आपण हे तुम्हाला फोडून दाखवते एक, बघा किती सहज फुटते.